हॅलो गुड इव्हनिंग मंडळी, कशी आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर ना मंडळी, माझी संध्याकाळची देवपूजा झाली. इकडे मस्त भात मांडून ठेवलेला होता, दुपारचं वरण होतं ते गरम करायला ठेवलं आणि मग ही मस्त अशी आज कारल्याची भाजी बनवलेली होती. आणि चला तुम्हाला दाखवते मी डुग्गू काय करतोय. तो डुग्गू मस्त असे शांतपणे झोपलेला होता. सो म्हटलं त्याला उठल्यानंतर काहीतरी यम्मी यम्मी द्यायचं. तर मी ते ना त्याच्यासाठी मस्त असं बनाना शेक बनवलेला होता. सो या तुम्ही सुद्धा बनाना शेक घ्यायला. आणि त्यानंतर ना आता आम्हाला जायचं होतं भागवतामध्ये सुद्धा. थोडंसं उरलेलं होतं ना बनाना शेक, सो मी सुद्धा पिऊन घेतलेलं होतं. आणि ना मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि त्यानंतर सगळं माझं आवरलं, पूर्ण गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतलेलं होतं, भांडी वगैरे सगळे स्वच्छ करून घेतलेली होती. तोपर्यंत माझी तयारीसुद्धा झालेली होती. डुगूसुद्धा उठलेला होता, त्याला मस्त असं बनाना शेक वगैरे दिलं. त्यानंतर त्याला मस्त असं रेडी केलेलं होतं. आणि एका आईची गोंधळ किती असते ते तुम्हाला माहितीच आहे. जर का कुठे जायचं असलं ना तर किती आपल्याला पटापट आवरावं लागते सगळ्या गोष्टी. घरही आवरावं लागतो, स्वच्छ ठेवावं लागतो घरसुद्धा. आणि त्यानंतर आपल्या मुलाची सुद्धा तयारी करावी लागते, आपलीसुद्धा तयारी करावी लागते. सो एक आईचं हे गोंधळ तर ते म्हणजे असतो. जे कोणी माझं जे व्हिडिओज बघत असेल आणि जे कोणी नवीन मोमीज असेल त्यांना माहीतच आहे किती आपलं गोंधळ उडालेलं असतो. सो जाऊ द्यात, ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे समोर जाऊन आठवणार आहेत की आपण असं सुद्धा करायचं म्हणून. आणि हे आपल्या मुलाच्या सुद्धा लक्षात राहणार की आपली आईसुद्धा आपल्यासाठी असं काहीतरी करायची म्हणून. आणि हे यूट्यूबला आपली मेमोरीसुद्धा राहते. सो मी त्यासाठी सुद्धा हे व्हिडिओज बनवत असते आणि मला इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणि त्यानंतर आपला डुगू मस्त असा रेडी झालेला होता. सो मस्त कसं हाय हॅलो बाय करतो आणि रिॲक्शन तर बघा ना कसं देतोय तर. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना फ्लाइंग किससुद्धा देतो. त्यानंतर मस्त आम्ही निघालो भागवतामध्ये जायला आणि माझा डुगू मस्त असं माझा हात पकडून चालतोय. तर ती ना मला एक वेगळीच अशी प्राऊड फिलिंग येत असते. तर त्यानंतर आम्ही इथे भागवतामध्ये आलेलो होतो आणि मस्त असं भागवत सुरू होतं. आणि आज होतं कृष्ण जन्म. सो मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ कन्वर्ट करत आहे. लास्ट टाईम पण म्हटलं होतं 2 पार्टमध्ये कन्वर्ट करते मग, बिकॉज ना खूप मोठा होतोय ना व्हिडिओ त्यामुळे. आणि इथे ना माझा डुगू खूप जास्त एक्सायटेड झालेला होता छोट्या बेबीला बघून.